सर्वांना नमस्कार. मी सौ संध्या भोडे. आम्ही सिद्धलेखिका कार्यकारिणी सदस्य जळगाव. आज 1 मे महाराष्ट्र दिन. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश. आज 1 मे महाराष्ट्राचा 65वा वाढदिवस आणि म्हणूनच आम्ही सिद्धलेखिका या संस्थेतर्फे आयोजित गरजा महाराष्ट्र माझा या उपक्रमात सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ स्त्री पुरुष सर्वांनाच शतशत नमन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आदरणीय समूह अध्यक्षा माननीय पद्माताई हुशिंग, जळगाव समूह प्रमुख माननीय संध्याताई महाजन, विशेष कार्यकारी सदस्या आदरणीय सौ जयश्रीताई काळवेट, या सर्वांचेच मार्गदर्शन आपल्याला मिळत असते. लिहा आणि लिहिते वा हे आपल्या संस्थेचे ब्रीद आणि त्यानुसार साहित्याची पेरणी सर्वत्र करण्याचे शिवधनुष्य आपण सर्वच सखी आनंदाने पेलत आहोत. आणि याच विचारसरणीतून आजच्या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. या उपक्रमात मी महाराष्ट्रातील मराठी साहित्य या विषयावर आपणापुढे व्यक्त होत आहे. माझ्या मराठी मातीचा लावा लढाटास टीडा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिया. हिच्या कुशीत जन्मले काळे कनखर हात, ज्याच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवरी मात. कवी कुसुमाग्रज यांच्या मराठीची महानता सांगणाऱ्या या ओळी. आजचं साहित्य हे समृद्ध आहे. हे अभंग, भारुड, नाट्य, कविता, कथा, कीर्तन, लेख, कादंबरी आधारे महाराष्ट्र देशातील मराठी भाषेत लिहिलेल्या साहित्य कृतींचा संदर्भ यामध्ये लोकगीते, गद्य कविता आणि लहान पद्य समावेशित आहे. त्याला जागतिक आश्रय आहे. मूळ मराठी साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे, होत आहे. ही एक आनंद पर्वणी. मराठी साहित्याचा विषय म्हणजे जीवन आणि साहित्याचे माध्यम म्हणजे भाषा. जीवन आणि भाषा या दोन्ही गोष्टी मनुष्य आणि समाजाशी निगडीत आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विचार प्रक्रियेशी आणि विकसनाशी निगडीत साहित्य हा महत्त्वपूर्ण प्रकार आहे. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बरा मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, नको मज त्याहून मुका बराच मी. नको मज कधी परस्त्री संगती, जनातून माती उठता भली. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा मज आवडसी. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा मज आवडसी. संत तुकारामांच्या या कवितेत जीवनाचे सार सांगितले आहे. महात्मा गांधी यांनी या अभंगाचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. ही एक नवसाहित्य निर्मितीच म्हणावी लागेल. महात्मा गांधी यांची 3 माकडे तुकारामांच्या या अभंगात स्पष्टपणे दिसून येतात. अशाच भाषेच्या सर्जनशील वापरातून साहित्य आकाराला येते आणि जीवनाशी सांगड घालते. महाराष्ट्रात पोवाडे, भारुडे, अभंग, ओव्या ही लोकप्रिय साहित्यकृती आणि त्यातूनच आपण लोकजागृती साधत आहोत. या अशा मराठी भाषेत निर्माण केलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात. महाराष्ट्रातील नामदेव आणि ज्ञानेश्वर या कवी संतांनी मराठीतील सर्वात प्राचीन धार्मिक कविता लिहिलेल्या आहेत. ज्ञानेश्वर हे पहिले मराठी साहित्यिक होते. त्यांचा व्यापक वाचक वर्ग आणि जनमानसांवर खोल प्रभाव होता. अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका या त्यांच्या प्रमुख रचना आहेत. साहित्य प्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण लघुकथा, कादंबरी, कविता, महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केलेले दिसून येते. गाणे एक फुलांचे आणि गाणे एक मुलांचे, गाणे एक फुलांचे आणि गाणे एक मुलांचे, जो जो हसतो आनंदाने गाणे असते त्याचे. सवंगड्यांची सोबत घेऊ निळ्या नभाचे रंग पाहू, सवंगड्यांची सोबत घेऊ निळ्या नभाचे रंग पाहू. झुळझुळत्या निर्झरात नाऊ वाऱ्यावरती लहरते ती पतंग या पानांचे. गाणे एक फुलांचे, गाणे एक मुलांचे.
साहित्यात संवेदनक्षमतेची बीजे किती तीव्र असतात याची ही साक्ष. सर्व कलातील संवेदना एकात्म असण्याचे कवितेचे बळ लक्षात घेऊन सर्व वाङ्मय प्रकारात कविता ही सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखली जाते. साहित्य हे लिखित बोलल्या गेलेल्या कलाकृतींचा संदर्भ आहे, जे अर्थ, भावना आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतात. यात कविता, कादंबरी, निबंध, नाटके आणि सर्जनशील लेखनाचे इतर प्रकार समाविष्ट असतात. एक कला म्हणून साहित्याचे वर्णन आनंद देण्यासाठी शब्दांचे संघटन असे केले जाऊ शकते. कला म्हणून साहित्याचे वर्णन आनंद देण्यासाठी शब्दांचे संघटन असे आपण करू शकतो, परंतु साहित्य हे आनंदाच्या पलीकडे जाऊन अनुभवाला उन्नत करते. सांस्कृतिक मूल्ये, टीका आणि पुष्टी करण्याचे साधन म्हणून साहित्य समाजात अधिक व्यापक कार्य करत आहे. भावनिक परिपूर्ती, संस्कार क्षमता, सकारात्मक व आशावादी दृष्टिकोन यातून महाराष्ट्रातील मराठी साहित्य वाचकांच्या अधिक लोकप्रिय होत आहे. लिखित असो वा मौखिक व्हावा समृद्ध हा साहित्य वारसा. जीवनाच्या विविध पैलूतून प्रतिबिंबित देखणा आरसा. जीवनाच्या विविध पैलूतून प्रतिबिंबित देखणा हा आरसा महाराष्ट्रातील मराठी साहित्यकृती आणि ज्यांच्या हातून ही लाख मुलाची निर्मिती घडत आहे त्या सर्व साहित्यिकांस आजच्या दिनी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.